24 मे रोजी पुण्यामध्ये राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणासंदर्भामध्ये चिंतन बैठक होणार आहे। या बैठकीला रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही विरोध करत आहोत। मुळात राजकुमार बडोले हे महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या सदस्याचं काम महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असलं पाहिजे। इकडं चिंतन बैठका घेऊन काही होणार नाही आहे। लोकांनी तुम्हाला मतदान देऊन विधिमंडळामध्ये चिंतन बैठका घ्यायला पाठवलं नाही आहे। राजकुमार बडोलेंना खरंच जर आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आत्मीयता असती, त्याला जर प्रेम असतं आपल्या लोकांबद्दल, तर त्याने अजूनही जे अनुसूचित जातीचे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना घेऊन महाराष्ट्राचं विधानमंडळ बंद पाडलं असतं। एक आमदार आहे मातंग समाजाचा अमित गोरखे, तो सगळ्या महारांना पुरून उरतोय विधिमंडळामध्ये, अशी आजची विधानमंडळाची परिस्थिती आहे। आणि आमचे हे हरामखोर आमदार सगळे रस्त्यावर येऊन इकडं चिंतन बैठका, प्रबोधन बैठका हे ते लोकांना मूर्ख बनवत आहेत। खरं तर राजकुमार बडोलेंनी हा मूर्ख बनवण्याचा धंदा बंद केला पाहिजे आणि त्याला जे काही चिंतन करायचं आहे, लोकांचं चिंतन झालेलं आहे। आता लोकांचं चिंतन एकच झालेलं आहे की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण नको, त्यावर रोज रोज चिंतन बैठका घेऊन काय फरक पडणार नाही आहे। त्यामुळं राजकुमार बडोले यांनी पहिला स्टँड असा घेतला पाहिजे की विधिमंडळामध्ये आवाज उठवा, विधिमंडळाला स्पेशल अधिवेशन बोलवायला हवा। एखादा अहवाल एखादं राज्य तयार करतं आणि ते अहवाल ज्या लोकांच्या जगण्या आणि मरण्याशी निगडीत आहे त्या लोकांनाच माहिती नसतो, असा अहवाल तुम्ही त्या लोकांसाठी पब्लिश करू शकत नाही। मग तुम्ही विधिमंडळामध्ये कशाला कामं करताय? विधान परिषदेचा विधानसभेचा राजीनामा द्या आणि लोकांमध्ये प्रबोधन करा, है ना। तुम्हाला इतकंच जर लोकांमध्ये प्रबोधन चिंतन करायची जर हौस आहे तर तुम्ही लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी विधिमंडळाचा राजीनामा द्या ना। विधिमंडळामध्ये तुम्ही आहात कशासाठी? लोकांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी। मग हा विषय तुम्ही विधिमंडळामध्ये का मांडत नाहीत? रस्त्यानं बोंबलून फिरून जर न्याय मिळाला असता, चिंतन बैठका घेऊन जर विधिमंडळाचे प्रश्न सुटले असते तर ती विधानसभा ठेवायची गरजच नव्हती, है ना। आणि तुम्ही आमदार झालात कशासाठी? लोकांचे प्रश्न विधानमंडळात मांडण्यासाठी का इकडं रस्त्यानं फिरून सभा घेऊन कार्यक्रम घेऊन मूर्ख बनवण्यासाठी? हा मूर्ख बनवण्याचा धंदा राजकुमार बडोलेंनी बंद करावा। आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये राजकुमार बडोलेंनी बद्दर समितीचा अहवाल पब्लिश करण्यासाठी राज्य सरकारवर तिथं विधानसभा बंद पाडा। महारामदार जे आहेत सगळे घेऊन, जे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भातले आमदार आहेत त्या सगळ्यांना घेऊन विधानसभा बंद पाडा ना। तुम्ही रस्त्यावर येऊन काय लोकांना च्युत्या बनवताय, मूर्ख बनवताय तुम्ही लोकांना। च्युत्या हा शब्द माझ्याकडून चुकून आला, त्याबद्दल माफी, पण हे मूर्ख बनवतायत आमदार। आमदाराचं काय काम असतं हे लोकांना माहिती आहे। आमदाराचं काम सभा घेणं, प्रबोधन करणं, चिंतन बैठका करून लोकांना मूर्ख बनवणं हे नसतं। तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवा, विधानसभेमध्ये हा विषय गाजवा आणि तो बद्दर समितीचा अहवाल सादर करायला सांगा, पब्लिक करायला सांगा तुमच्या मुख्यमंत्र्याला। लोकांना काय मूर्ख बनवता इकडं सभा घेऊन, मिटिंगा घेऊन, चिंतन बैठक घेऊन? अरे सगळं चिंतन घ्यायचं होतं तेव्हा सगळं झालेलं आहे। बद्दर समितीला अहवाल सादर करेपर्यंत तुम्ही विधिमंडळातले आमदार काय झोपा काढत होतात काय तिथे? आता चिंतन बैठका घ्यायला निघालात आणि लास्ट स्टेपला विधिमंडळामध्ये बद्दर समितीचा अहवाल स्वीकारण्यासाठी शेवटची घटका मोजत असताना तुम्ही लोकांना मूर्ख बनवताय शिबिरं घेऊन। हे शिबिरं बंद करा, नाहीतर पुण्यामध्ये राजकुमार बडोले यांच्या तोंडाला काळं फासण्याचा कार्यक्रम आज आम्ही चालू करू। 24 तारखेला राजकुमार बडोलेंनी पुण्यात यावं, त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल। विधानसभेतले कामं विधानसभेत करा, लोकांना मूर्ख बनवू नका आता।